रामकृष्ण हरी, मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहे गावाला। तर इथे आमची सुरुवात आहे गाडीमध्ये बॅगा भरायची। तर आम्ही गावी निघालोय। तर गावी आम्ही ओंकार, दीदी, परी, मी आणि आमचे मिस्टर। तर गावी यासाठी तर आमच्याकडे रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी होते। तर आम्ही रामनवमीला चाललोय आदल्या दिवशी। उद्या रामनवमी आहे। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू ठेवू चालू। जाता जाता पेट्रोल सुद्धा भरून घेतलं आणि तुम्हाला इथून दाखवतेच की हे माऊली मंदिरांचं मंदिर, जे माऊलींचे थोरले पादुका आहेत त्याचं मंदिर आहे आणि काम सुद्धा चालू आहे त्या मंदिराचं। म्हणलं जाता जाता दर्शन सुद्धा होईल आणि आम्ही आधीमध्ये जात असतो दर्शनाला। इथे सुद्धा छान आहे मंदिर। आणि त्यानंतर आता आमची प्रवासाला सुरुवात। आता मी इथे प्रत्येक वेळी रेकॉर्डिंग व्हॉइस मोर देत नाही आहे, कारण की तुम्हाला मी प्रवास दाखवणार आहे कोकणातला। अगदी मस्त हिरवगार डोंगर आणि कोकणातलं खूप भारी वाटतं जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा। तर इथं आमच्या गप्पा सुद्धा चालू होत्या आणि आता इथून सुरुवात होईल आमची प्रवासाला। आम्ही भोसरी, हिंजवडी अशा रूटने जातो, म्हणजे तिथून सोपं पडतं। आता इथून जवळजवळ सुरुवात झाली। पौड मुळशी घाट, मुळशी धरण जे आहे ते तुम्ही पहाच पुढे। व्हिडिओ कंटिन्यू चालूच राहील, तुम्ही पहा। कोकण दर्शन, मस्त हिरवगार झाडं, पर्वत, डोंगर, मध्ये मध्ये आहे ना करवंदवाल्या बसल्या होत्या बाया, ते सुद्धा आम्ही घेतलं। घेताना नाही काढलं, फक्त त्यांचं दाखवलं की आता खूप भारी करवंद आणि जांभळं पण होती, काजूच्या बिया। तर पहा कंटिन्यू व्हिडिओ माझा। मगाशी बोलल्याप्रमाणे इथे अशा लेडीज बसलेल्या आहेत। अगदी शेत, आपल्या रानावनाचा माल जो करवंद, जांभळे घेऊन बसलेले। आणि मेन म्हणजे काजू अख्खा, म्हणजे जो तयार झाडावरचा डायरेक्ट त्यांनी तिथे ठेवला होता आणि तो गोड खूप लागतो, जो लालसर असतो ना तो। तर व्हिडिओ माझा पाहत राहा, मध्ये मध्ये बोलेनच मी। स्पॉटला खूप लोक असे थांबतात, बघण्यासारखं आहे। आणि मोठी म्हणजे खूपच, म्हणजे एवढ्या घाटामध्ये सगळ्यात मोठी दरी म्हटलं तरी चालेल, त्यामुळे इथं गर्दी पण खूप असते। आम्ही पण थोड्या वेळ थांबलो आणि जस्ट
निसर्गाचाच सौंदर्याचा व्हिडिओ घेतला आम्ही. काय आमचे व्हिडिओ घेत नाही बसतो, कारण की कोकणात आलो की आम्ही काही का होईना नेहमी आलो तरी आम्ही थोडंफार थांबतो. आणि आजूबाजूला माकडंसुद्धा खूप होती. ज्यावेळेस शनिवार रविवार असेल ना तर हमखास असतेच गर्दी रस्त्याला कोकण साईडला, कारण की पुण्याची तर जास्त करून गाड्या असतात त्या साईडला. आणि आता जास्त करून बीचवर जाण्यासाठी गर्दी जास्त असते. आम्ही तर चाललोय गावी रामनवमीसाठी. प्रत्येकाच्या ठिकाणी असं रामनवमी उत्सव नसतो, काहींच्याच गावी खास करून राम मंदिर असेल तिथेच गर्दी असते. तुम्हाला पुढे दाखवेनच मी. माणगावमध्ये पूर्ण रामनवमीचा जल्लोष होता, म्हणजे पताके झेंडे हे लावलेले. कोकणचं मस्त असे डोंगर, खूप मोठमोठे डोंगर. हे तर छोटेच आहेत, पुढे अजून तुम्ही पाहाल. आणि वळणं तर एकच नंबर. हे बघा स्टार्टच होतं तिथून वळणं. कोकणची खास हेच आहे, वळणं डोंगर, झाडं आणि शांत वातावरण. इथे आम्हाला निजामपूर आलो आणि इथे तुम्ही जो बांध हा जो रस्ता गेला इथून रायगड जवळ आहे. आम्हाला पण त्या साईडने माड साईडने जवळ पडतो, जवळजवळ 20 किलोमीटर. आता इथे निजामपूर आणि लगेच माणगावचा पण तुम्हाला भाग दाखवेन. अगदी छोटे छोटे मी पॉईंट स्पॉट दाखवते जे गावची ओळख. आणि भारी वाटतं जेव्हा गावचे वातावरण जवळ गाड्या लोक भारी वाटतं एकदम कोकणात आल्यासारखं. आमचं जवळजवळ 1.5 तास आहे तरी अजून गाव यायला. तशी निजामपूर आले. तर इथून माणगाव आलो आणि माणगावमध्ये आमचा एक स्टॉप असतो. तिथे असे गरम गरम वाटाणे फुटाणे शेंगदाणे भेटतात, तर ते आम्ही हमखास घेतो. आणि तुम्ही पाहू शकता माणगावला पण रामनवमीचा उत्सव साईडने पूर्ण झेंडे पताके लावलेले आहेत. खूप मोठी रॅली असते. आम्ही जिथं थांबतो ना ते काका सांगत होते की उद्या जर तुम्ही निघणार असाल तर शक्यतो 8-9 वाजता येऊ नका, कारण की खूप गर्दी असेल रस्त्याला. हा जो रस्ता दिसतोय हा मोठा महामार्गातून म्हटलं तरी चालेल. मुंबई गोवा हायवे आहे. आणि आता आमचं गाव म्हणजे मेन म्हणजे आता आम्ही एंट्री म्हणजे आमची सुरुवात गावची महाड. आता जवळजवळ येईलच, जवळच महाड आले की अजून भारी वाटतं, की अजून जवळ आल्यासारखं वाटतं गावचं. आणि ही जी ट्रेन बघताय
पण तो आम्ही त्या साईडने नाही आलो, इकडून आलं, त्यामुळे फक्त शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. तिथे सुद्धा रामनवमीचं तिथे सजावट केलेली आणि इथून म्हणजे आमचे जवळजवळ खूप गाव आहेत. म्हणजे महाड हे अशी स्थिती आहे की इथे सर्व लोक भाजी घेण्यासाठी, किराणा घेण्यासाठी बसनी प्रवास करून मग इथे किराणा भरतात. आता गावा ठिकाणी एवढं सगळं भेटत नाही, मग आठवड्याचा म्हणा किंवा महिन्याचा बाजार इथे भरला जातो महाडमध्ये. आणि असे शेतकरी म्हणजेच जे आदिवासी लोक आहेत ती बसलेली आहेत काजू, काकडी घेऊन, जे सीझनल भाज्या भेटतात ते घेऊन बसलेले आहेत. आणि हे मार्केट सुद्धा खूप मोठं आहे. काय मोठे कार्यक्रम करायचे म्हटले की आमचे सर्व लोक इथंच बाजार भरतात. आणि आता आमच्या गावाला सुरुवात इथून आमच्या गावचा रस्ता सुरू झाला. पण हा एक चौक आहे, तिथे कोंडवाडा म्हणतात. तिथे एक साईडला भोरमार्गी जाणारा रस्ता सुद्धा आहे या साईडला, आणि स्ट्रेट समोर आमच्या गावाला जाण्याचा रस्ता म्हणजे विनेरा, रेवतळ फाटा, लाटवण ह्या साईडला इथून हा सुरू होतो. आणि थोडंसं सनसेट सूर्य आता खाली 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 सरकत चाललाय आणि आम्हाला मस्त असं दर्शन झालं. तुम्ही पण पहा. भारी वाटतं गावचं वातावरण खरंच. आणि हा जो आमचा फाटा आहे, म्हणजे आम्ही ते रेवतळ फाटा म्हणतो, ते आले. आणि आमच्या गावचा रस्ता स्टार्ट होतो इथून पोलादपूरला जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे. बोर्ड वाचायलाच चुकून जर कधी कोण आलं तर शॉर्टकट म्हणून पोलादपूर, चिपळूण या साईडने जाऊ शकतो. आणि स्टेट जो पुढे रस्ता गेलाय तो विनेरा साईड आहे. आणि आमच्या गावची एंट्री सुरू झाली इथून. आणि हे आमचे गावदेवीचं मंदिर आहे. तिथे आम्ही गेल्या गेल्या दर्शनाला सुद्धा गेलो. आमच्या 3 देवी आहेत, मोठं मंदिर आहे. आणि हे अगदी 3-4 गावांचं खालची म्हणजे खाली सुद्धा एक नागाव म्हणून गाव येते आणि वरचं आमचं. आमच्या देवींचं सुद्धा दर्शन घ्या. सुद्धा दाखवते, जिथे माझी बहीण, मम्मी, पप्पा बरेच पिढ्यानपिढ्या इथे शिकले गेलेले आहेत. पहिली ते 7वी